कुंभारी गावचं जे आहे कसं आहे माहितीये का, ते मोठं गाव असल्यामुळं उमेदवार पण लय आहेत तिथं कुंभारीमध्ये आता. हो उमेदवार लय आहे. हा. काम नाही की माझ्या भरपूर काम आहे. हा. ते कुंभारीचे लोक एक दिवस मी बाऱ्याच्या निवडून दिलो. हा. एक कट्टा एक फरची घातला तर काय विचारा, हे एवढा गट्टो घातला बघा 5 हा. वर्षात. एवढा गट्टोच घातला त्याने. त्याच्यानंतर कधी आलाच नाही. हे कधी नाही कोणाला काय ते कोणाचं घर जळालं काय नाही हे एकदा बी येत नाही. माझ्या दादा एक रिंग मारला तर लगेच 5 मिनिटात गावात हजर. सत श्री अकाल आणि अस्सलाम वालेकुम. मी तुमचा मित्र बादशाह रियाज पाटील तुम्हा सर्वांचा पुन्हा एकदा स्वागत करतो आणखी एका जबरदस्त अशा न्यूज रिपोर्ट मध्ये. तर कालच जे आहे निकाल लागलेला आहे खूपच सुंदररित्या जे आहे 5 तारखेला जिल्हा परिषद व पंचायत समितीचे इलेक्शन होणार आहेत. 12 जिल्हा परिषद व त्यासोबतच 125 पंचायत समितींचे जे आहे या ठिकाणी निवडणुका होणार आहेत. उरलेले जे जिल्हा परिषदांचं जे निकाल आहे अजून लागायचं राहिलेलं आहे त्याकरिता जे आहे उच्च न्यायालयामध्ये 21 तारखेला सुनावणी होणार आहे. परंतु आता सध्याला जे आहे 12 जिल्हा परिषद व 125 पंचायत समितींचं जे निवडणुका खूप जल्लोषामध्ये होणार आहेत आणि आचारसंहिता जे काल रात्रीपासूनच जे आहे लावण्यात आलेली आहे आणि प्रचंड प्रमाणात जे आहे महानगरपालिकेच्या इलेक्शनचे जे आहे सर्व कारभार जे संपुष्टात आलेले आहेत आणि उद्या जे आहे महानगरपालिकेची सुद्धा निवडणूक आपल्या सोलापूरमध्ये व इतर शहरांमध्ये जे होणार आहे. आणि त्यानंतर लगेच जे आहे आपल्या जिल्हा परिषद इलेक्शनसाठी जे लगबग सुरू होणार आहे. 16 तारखेला अर्ज भरायचा पहिला दिवस आहे आणि 21 तारखेला अर्ज भरायचं जे शेवटचा दिवस असणार आहे आणि त्याच दिवशी जे आहे अर्ज जे वापस घेण्याचा सुद्धा दिवस असणार आहे. तर खूपच जबरदस्त आणि खूपच गडबडीमध्ये यावर्षी जे कामं चालू आहेत आणि 5 तारखेला निवडणूक होणार आहे आणि 7 तारखेला जे त्याचा निकाल लावण्याची जी आहे सक्ती या ठिकाणी करण्यात आलेली आहे. तर याच करिता जे आहे आपण आपल्या क्षेत्रातील कुंभारी गटातील वडगाव या गावामध्ये आलेलो आहोत, ज्यामध्ये जे आहे माहोल काय आहे या गावामध्ये पूर्ण इलेक्शन रिलेटेड जिल्हा परिषद असू दे पंचायत समिती असू दे. याच्या अगोदर जे आपण धोत्रीला गेलो, कुंभारीला गेलो, चिंचोळीला गेलो, वळसंगला गेलो, दिंडूर, रामपूर असे सगळ्या गावांना आपण गेलेलो आहोत. आता जे आपण वडगावला आलेलो आहोत तर या गावात बघूया कशा प्रकारे जे आहे या गावामध्ये जे आहे पूर्ण वातावरण आहे, कशा प्रकारे जे या गावातील पब्लिक जे आहे आपल्या नेत्याबद्दल बोलते आणि त्यांना कोणता नेता पसंत आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. तर आपण जे सुरुवात केलेलं आहोत वडगावमध्ये प्रचाराबद्दल जाणून घेण्यासाठी, या पूर्ण निवडणुकाबद्दल जाणून घेण्यासाठी, या गावचं माहोल जाणून घेण्यासाठी. तर आता आपण जे वडगावातील या भव्य दिव्य अशा ग्रामपंचायत जवळ आलेलो आहोत. तर या ठिकाणी आपल्याला गावातील काही गृहस्थ भेटलेले आहेत, त्यांच्यासोबत आपण जे आहेत वार्तालाप करूया आणि या पूर्ण निवडणुकांबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. दादा पुढे या. नमस्कार साहेब. नमस्कार. आपलं नाव? काशीनाथ बाबूराव बिराजदार साहेब. तर कसं आहे माहोल, कसं आहे जिल्हा परिषद पंचायत समितीचं गावामध्ये? बीजेपी पूर्ण बीजेपीच. कारण काय म्हणतो याच्या मागचं पहिल्यापासूनच बीजेपी आहे. कोणी आलं तर काय गेलं तर हा. काय बीजेपी. आता सध्या काय झालंय, महेश बिराजदार यांना पाठिंबा द्यायचा आहे आम्हाला. हा. त्यांचं सगळं काम चांगलं आहे. कुठल्याही गोष्टीला त्यांनी नुसता फोन केला तर धावून येतात. महेश दादा बिराजदारांबद्दलच सगळे आजूबाजूच्या गावची लोक सांगायले, त्याच्या मागचं कारण काय म्हणता तुम्ही? कारण काय, चांगला माणूस आहे. कुठल्याही कामाला सांगितलं तर तात्काळ येतात. कुठला जत्रा असू द्या, काय का असू द्या, वैयक्तिक येतात. अडीअडचणींना वगैरे सगळं अडीअडचणीसाठी बी येतात. नुसता फोन केले की दादा येतात. गावासाठी त्यांनी वडगावासाठी काय केलेलं एक काम तुम्ही सांगू शकता का? गावासाठी म्हणलं तर तिकडं मंदिराला बांधण्यासाठी काय तर निधी दिलेला आहे. सिद्धेश्वर मंदिर आमच्याकडे बी दिलेले आहेत. परबलिंग गलीला चांगलं काम केलं. आमच्या गावात एक ठेरचं एक हे होतं, त्यासाठी बी त्यांनी निधी दिलेला आहे. चांगलं काम केलं. महेश दादा बिराजदारांबद्दल लोक खूप चांगलं म्हणतात. एक माणूस म्हणून त्यांनी कसे आहेत तुमच्या हिशोबाने? एक नंबर आहेत. एक नंबर आहेत. नमस्कार दादा. नमस्कार. आपलं नाव? श्रीशैल हुल्ले. मग हुल्ले साहेब यांनी जे सांगितलं त्याच्यावर अनुमोदन आहे का तुमचं? हो पूर्णपणे अनुमोदन. का कारण काय सांगतो तुम्ही? महेश बिराजदारांचं सामाजिक कार्यच तसं आहे. काही गावात काही अडीअडचण असले, जत्रा असू द्या, कुठल्याही कार्याला त्यांनी पूर्णपणे सपोर्ट करतात. त्यांना तिकीट भेटेल असं वाटतंय का? कारण काही लोक म्हणाले की त्यांना जे जिल्हा परिषद इलेक्शनसाठी तिकीट न भेटावं म्हणून जे त्यांना एक पद देऊन बसवले आपल्या बीजेपीकडे. तर हे तुम्हाला खरं वाटतंय का खोटं वाटतंय? बरोबर आहे, 100% बरोबर आहे. महेश बिराजदार हेच मोठं पद आहे. कुठलाही पक्ष सुद्धा त्याच्या समोर चारी मुंडे चित 100% होणार. तर महेश दादा बिराजदारांविरोध कोणी आहे का माणूस या ठिकाणी पूर्ण आपल्या कुंभारी गटामध्ये, वळसंग गटामध्ये जे उभारू शकते त्यांच्या विरोधात? त्यांच्या तोडीला आता सध्या तरी कोण नाही. कोण सुद्धा नाही. कोण.
आणि काही लोक म्हणत पण होते की महेश दादा जर उभारले निवडणुकीला तर समोरच्या माणसाचं निधी काय म्हणते त्याला डिपॉझिट सुद्धा जप्त होऊ शकते. हे खरंय का? 100% कशावरनं म्हणतो हे? त्यांचं सामाजिक कार्य हा. त्याच्यावर म्हणजे आजूबाजूचे कोणत्या पण गावात जाऊ दे हा. लोक त्यांना चांगलंच म्हणणार. चांगलंच म्हणून. कुठलं पद नसताना त्यांनी एवढं काम करायला, पद असल्यावर काय करणार आहेत त्यांनी? अजून ह्याच्यापेक्षा जास्तच करणार आहेत कुठलंही पद नसताना. नसताना. आता मला वाटतं 5 वर्ष झालं असेल, 5 वर्षापासून बघायला गेलो आम्ही, असं कुठलाही नेता आमच्या भागात आलेला नाही. म्हणजे पद नसताना काम केलं. पद नसताना काम केलेलं आहे. आज आता चौथीला पोरगा आहे, विचारा महेश दादा काय आहेत म्हणून सांगता येते. बारो तू हेळो हेच रेळू पा. माझं नाव वैभव काहीनाथ ब्रावदार आहे. महेश दादा बद्दल काय म्हणतो भाऊ? चांगले आहेत. भेटलास का त्यांना? हो. महेश दादा बिराजदारांबद्दल क्रेज जे आहे फक्त मोठ्यांमध्येच नाही, लहान मुलांमध्ये पण खूप आहे. एक सेलिब्रिटी सारखं लोक बघतात त्यांना, कुठं पण जाऊ दे, लहान मुलं वगैरे येते त्यांच्या जवळ. नमस्कार भाऊ, नमस्कार. नाव काय आपलं? महादेव संगप्पा बिराजदार. तर बिराजदार साहेब कसं आहे माहोल गावामध्ये? महेशदादा बिराजदार हे अतिशय एक चांगला व्यक्तिमत्व आणि युवकांसाठी तडफदार नेता आहेत. अक्कलकोटचे आमदार सचिनदादा कल्याण शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी काम करतात. त्यांनी अक्कलकोटमध्ये त्यांनी जे सांगेल सचिनदादा ते ऐकतात. महेशदादा कुठल्या पक्षासाठी नाही, भारतीय जनता पार्टीसाठी अहोरात्री धडपणारे महेशदादा बिराजदार आहेत. त्यांनी योग्य ते इकडं ओबीसी महिला जिल्हा परिषदला सीट आहेत. त्यांना इथं सर्वसाधारण पुरुष असला तर 100% महेशदादांना तिकीट भेटला असता. आता कोणी पण असू दे, महेश तिकीट दिला जिल्हा परिषदला, भाजपसाठी महेशदादा धडपणार. त्यांना 100% भाजपचा नक्की विजय होईल. म्हणजे नक्की विजय होणार. नक्की विजय होणार. तर महेश दादा बिराजदारांबद्दल तुम्ही एक चांगली गोष्ट सांगू शकता का? त्यांनी केलेले कार्य किंवा त्यांनी जे समाजासाठी काय केलेलं आहे त्याच्याबद्दल? अनेक समाजासाठी त्यांनी युवकांसाठी काय अडी अडचण असू द्या, महावितरणासाठी अहोरात्री येतात. शेतकऱ्यांसाठी काही काळामध्ये दुष्काळ पडला होता, त्यांनी तहसीलदारापाशी जाऊन निवेदन दिलेत. रामपूर तलावासाठी उपोषणावर बसलेले महेशदादा बिराजदारांनी रामपूर उजनीवरून पाणी इथं रामपूर तलावाला आणून दिलेत. तसंच जे महेशदादा सांगतील तसं लोक 100% छोटे मंडळ आणि मोठे मंडळ अहोरात्री धडपणारे महेशदादा ते 100% बीजेपी साठी त्यांनी अहोरात्र धडपतात. त्यांना तिकीट मिळावं असं इच्छा आहे आणि मिळालं तर पण त्यांनी भाजपसाठी अहोरात्र धडपणार आहेत. तर महेश दादा बिराजदारांच्या विरोधात कोणी आहे का एक युवा नेता किंवा तडफदार नेता कोणता? जे असेल पण त्यांचं डिपॉझिट जप्त होईल. ते कोण पण असू द्या, महेशदादाच्या विरोधात कोणी थांबू शकत नाही त्यांच्या विरोधात. त्यांच्या कोणी थांबलं तर पण डिपॉझिट जप्त होते त्यांचं. तर सगळे लोक जे आहेत महेश दादांबद्दल बोलत आहेत, सगळे लोक जे आहेत महेश दादांचं जे आहे या ठिकाणी प्रेरणा घेत आहेत. त्यांच्याकडनं असले युवा नेते जे आहेत प्रत्येक गावामध्ये तयार होत आहेत. फक्त महेश दादा बिराजदारांच्या कार्याला पाहून जे आहेत खूप साऱ्या विद्यार्थी, खूप सारे नवीन कार्यकर्ते जे डेव्हलप होत आहेत, राजकारणामध्ये जे रस निर्माण होत आहे पोरांमध्ये. तर तुमचं मत काय? म्हणजे महेश दादा बिराजदार सुद्धा तुमच्यासारखेच एक छोटे नेते होते, गावात काम करून मग त्याच्यानंतर कॉलेजच्या थ्रू त्यांनी स्टुडंट पॉलिटिक्स मधनं जे त्यांनी काम केलेलं आहे. तर तुम्ही पण त्याच ह्याच्यातनं जायचा प्रयत्न करत आहात का पॉलिटिक्स मध्ये? आम्ही पॉलिटिक्स पण जाणार आहे. छोटे छोटे काम करत आपण पण मोठे नेता बनण्याचा प्रयत्न करत आहे. ते सक्सेस होईल एक दिवशी आणि महेश दादा सारखा पण आपण पण नेता बनू. त्यांचीच प्रेरणा घेतला होता तुम्ही? हा, महेश दादाचाच प्रेरणा घेतला. म्हणजे महेश दादा बिराजदार हे सगळ्यांना जे प्रेरित करत आहेत, सगळ्यांना जे एक नवीन जे आहे या ठिकाणी उत्साह देत आहेत तरुणांना की बाबा तुम्ही पण राजकारणात उतरू शकता, तुम्ही पण समाजकारण करू शकता. आणि महेश दादा बिराजदारांचे जे राजकारण आहे ना ते कटू राजकारण नाहीये. त्यांचं जे राजकारण आहे ते समाजकारण आहे. समाजकारणातून जो माणूस राजकारणात येतो तो शेवटपर्यंत टिकतो. आपले विलासराव देशमुख साहेब असू दे, शरद पवार साहेब असू दे, RR आबा असू दे, मग त्याच्यानंतर यशवंतराव चव्हाण असू दे, भालके नाना असू दे, हे सगळेजण जे समाजकारणातून राजकारणात आलेत, कटकारस्थान करून कटू कार्य करून जे ते राजकारणात आले नाही, म्हणून जे आज त्यांचं नाव आहे. आज त्याच्यातले कितीतरी व्यक्ती या ठिकाणी जमिनी आता जिवंत नाहीयेत, परंतु त्या लोकांना जे आहे आज सुद्धा लोक आठवणी ठेवतात. परंतु अशीच जे कार्य आमचे महेश दादा बिराजदार करत आहेत, समाजकारणातून जे राजकारण करत आहेत. तर बघूया जिल्हा परिषद मध्ये काय होते.
पुढे जाऊया आणि गावातील इतर गृहस्थांशी आपण बोलायचा प्रयत्न करूया. धन्यवाद. तर जे आहे गावामध्ये पूर्ण आपलं इलेक्शनचं काम चालू आहे. जिल्हा परिषद पंचायत समितीबद्दल आपण जे आहे विचारत फिरत आहोत गावामध्ये, वडगावमध्ये. तर या ठिकाणी जे आपल्याला वडगावातील अजून 2 गृहस्थ भेटलेले आहेत ज्यांच्यासोबत आपण वार्तालाप करूया. सिद्धेश्वर मंदिर जवळ आपण आलेलो आहोत. तर नमस्कार साहेब. नमस्कार. आपलं नाव? आपलं नाव सिद्धाराम नागनाथ दिंडुरे. मग दिंडोरे साहेब, कसं आहे माहोल, कसं आहे पूर्ण जिल्हा परिषद पंचायत समिती? जिल्हा परिषदचा माहोल चांगला आहे तो, पण आपला महेश दादाला तिकीट मिळावं म्हणून आम्ही हे करलो, झटपट करलो. हे करण्यासाठी आम्ही प्रयत्न करलो, पण महेश दादाला तिकीट व्हावा त्यासाठी आम्ही हे करलो. कुंभारी गटामध्ये इच्छुक उमेदवार खूप आहेत. कुंभारी गावातीलच नाही म्हणलं तरी 10-15 जण असतील बीजेपी कडनं उभारणारे. तर तुम्हाला काय वाटतं, दादांना भेटेल का त्या लोकांमधनं? भेटेल ना. दादा तर खूप प्रयत्न चालले, तो दादाला तिकीट भेटणारच. कल्याण शेट्टीवर नाही, कल्याण शेट्टी हो म्हणलं तर कल्याण शेट्टी हो म्हणलं तर त्याला देतात. मग त्यांनी माघार सांगितलं तर त्यांनी देत नाही. म्हणजे सगळे आमदार साहेबांच्या हातात आहे. द्याचा ना द्याचा. मग गावातले सगळे लोक एकत्रित होऊन जाऊन सांगितलं तरी येणार नाही का? गावातील लोक जर सर्व जर एकत्र येऊन जर सांगितलं तर दादांना महेश दादाला तिकीट मिळेल. महेश दादा बिराजदारांचंच नाव का पुढे येत आहे पूर्ण तिकीटसाठी आपल्या गटामधून? पण महेश दादाने खूप काम केले. ते कुठल्याही पक्षामध्ये ह्याच्यामध्ये कसले बी मध्ये नसले बी त्यांनी काम केले भरपूर. आपल्या गावासाठी म्हणा एवढे त्यांनी आम्हाला भेटायचंय दादा म्हणलं तर 2 मिनिटात हजर होते तिथं. अजून काय सत्तेवर नसताना, सत्तेवर असलं असतं तर किती झालं असतं. त्यासाठी आम्हाला महेश दादाच पाहिजे. महेश दादाच आपल्याकडे हे आहे. थांबलं तरी चालल. त्यांना गावात बी फिरू नको, मतदान मागायचं नाही. तुम्ही आज नको दादा आम्ही मत घालतो म्हणतो त्याला. म्हणजे पैसे वगैरे वाटायची गरज नाही, काय करायचं? पैसे आम्हाला दिलाय, पैसे दिले म्हणजे काम केले तर पैसे घेऊन काय करायचंय? काम केले तसं. पैसे घेऊन काय आज राहत आहे उद्या जात आहे पैसे. पैशाचं काय गरज आहे? करणारा माणूस पाहिजे, काम करणारा. व कुठल्या बी मत घालते, मत द्या म्हणते तर तिकडे निवडून जाते तर पुन्हा तोंड बी दाखवत नाही. तर आमदार साहेबांसोबत कसं आहे संबंध, कसं आहे वडगावचा? वडगाव एक नंबर आहे तो. दादा आपल्याला खूप प्रेम आहे आपल्यावर दादाचं. दादा सांगितलं तर त्यांना तिकीट भेटू शकताय. त्यांना अंगावर घ्यावं लागतंय. बरोबर. अंगावर घेऊन आमचा माणूस आहे, यांना तिकीट पाहिजे म्हटलं तर त्यांना देऊ शकताय. कुंभारीतील लोक विरोध केली तर कसं करणार? कुंभारी मोठं गाव आहे, कुंभारीमध्ये जे मतदान जास्त आहे तिथं पण दादाचं वजन आहे की कुंभारीमध्ये आहे. आपला माणूस आहे, ह्या वेळेला एकदा तिकीट देऊ म्हटलं तर काय करते त्यांनी? बरोबर आहे. आमचा माणूस आहे, ह्या वेळेला तुम्ही जर प्रत्येक वेळेस तुम्ही थांबता, या वेळेला आमचा नवीन माणूस आहे, ह्यांना तिकीट जाहीर केलं तर त्यांच्या हातात आहे. कसं कुंभारीमध्ये भनराव आहेत, बिराजदार आहेत, आपलं बाराचारी आहे. झालेत की त्यांनी किती वेळा त्यांना होंडरा थांबलं होतं का नाही? थांबले होते. मग सगळं थांबणारच आहे ते. हे थांबलंय का? मग त्यांना दिलं तर बरं होतंय बघा. जिल्हा परिषद झालं, पंचायत समितीसाठी कोण आहे का उमेदवार तुमच्या पाशी? पंचायत समितीसाठी पंचायत समिती त्यांनी, जिल्हा परिषदला त्यांनीच व्हावा. महेश दादा त्यांचं काम बघायचंय. जो माणूस पद नसताना काम केलं ते काम पद आल्यावर काय काम करू शकते हे बघायचं तुम्हाला. त्यासाठी पैशाची गरज नाही, आम्हाला कामाची गरज आहे. म्हणजे पक्षाची हवा नाही, माणसाची हवा आहे सध्याला. माणसाचा हवा. ठीक. बघा त्यांना आमदार साहेबांना रिक्वेस्ट कर. तुमच्या हातात पत्रकार सांगू शकत नाही कोणाला तिकीट द्यायचं. जनतेचं म्हणणं आम्ही फक्त मांडू शकतो. जनता म्हणाली तुमचं आमचं मत त्यांना मांडू शकतो का नाही? मांडू शकतो. एवढंच मांडा. वडगावच्या गावात असं परिस्थिती आहे, सगळं आमदाराच्या हातात आहे. तुम्ही रिक्वेस्ट केलं तर त्यांना तिकीट भेटू शकताय. म्हणजे वडगावचं पूर्ण जे 1,500 मतदान आहे, एक गट्टा 100% मतदान यावर्षी होईल. एक बी फेल होऊ देणार नाही. प्रत्येकाला घरातनं उठून स्वतः खर्चाने जे गावातली लोक या ठिकाणी मतदान द्यायला तयार आहेत. तर महेश दादा बिराजदारांना जे तिकीट द्या या लोकांकडनं मी बोलतो. आमदार साहेब, तुमच्यापर्यंत जे शब्द पोहोचला असेल तर फक्त कमेंट मध्ये एकदा हो म्हणून सांगा. गावातील लोक खुश होतील तुमच्यावर. हे थांबतात, त्याला 4 ह्याला 4 पडतात. काय बी काम होऊ शकत नाही. काय कुठं जातात, खिशात पैसे दाबतात, कोणाच्या बी काम होत नाही. तर आम्ही 5 वर्ष असंच बोंबलत बसायचं. बरोबर आहे. म्हणजे तुम्हाला काम करणारा माणूस पाहिजे, राजकारण करणारा नको. राजकारण नकोच, पण काम करणार पाहिजे. समाजकारण करणारा माणूस पाहिजे. पाहिजे. आमचं स्वतःच देऊळ बांधलं होतं आम्ही.
महेश दादानं फरशी बिरशी सगळं बसून दिलं आम्हाला. थांबलं होतं देऊळ. हा. महेश दादा काय थांबवलं म्हणलं असं अडचण आहे. किती खर्च तर मी देतो. स्वतः त्याने येऊन गवंडी ते फरशी बिरशी बसून ओके करून दिले आम्हाला. पैसे नको म्हणलं दादा, तुम्हीच करा. तुम्हीच करा, तुमचा आशीर्वाद त्यांना लागू दे. तर असं जे आहे समाजकारण करणारा व्यक्तिमत्व म्हणजे महेशदादा बिराजदार आहेत. त्यांना जे तिकीट भेटावं यासाठी जे वडगावची जनता, रामपूरची जनता, लिंबी चिंचोळीची जनता, धोत्रीची जनता पूर्ण धडपड करत आहे. दर्गनळी असते तर त्यांचं गाव आहे शिरपनळी, मग त्याच्यानंतर आपलं कर्देहळ्ळी, हे सगळे गावातली लोक त्यांना तिकीट भेटावं यासाठी धडपड करत आहेत. तुम्ही व्हिडिओ बघितलाच असाल. तर अशाच प्रकारे जे पूर्ण चर्चा चालू आहे महेशदादा बिराजदारांची. चला पुढे जाऊया आणि बघूया पुढची लोक काय म्हणतात महेशदादा बिराजदारांबद्दल. बहुत ही खूबसूरती के साथ जो है पूरा इलेक्शन का वार्तालाप चालू है. गांव में जाके अलग अलग लोगों से हम बात कर रहे हैं. माशाल्लाह अभी जो है वडगांव के जो है इस बेहतरीन श्री शिव योगी सिद्धरामेश्वर मंदिर के पास अपन आ चुके हैं. सोलापुर में जो है बहुत ही शानदार जो है श्री शिव योगी सिद्धरामेश्वर यात्रा चल रही है, जिसमें जो है आज होम का जो है दिन है. आज रात को जो है होम का बहुत ही बेहतरीन कार्यक्रम रहता है. तो धीरे धीरे करके जो है वडगांव के सभी गृहस्थों के साथ अपन बात कर रहे हैं और इस पूरे इलेक्शन के बारे में जो है जानने की एक कोशिश कर रहे हैं. एक छोटी सी माहिती जो है लेने की कोशिश कर रहे हैं. तो चलिए, इधर कुछ हमारे जवान लोग बैठे थे माशाल्लाह गांव में के, उनके साथ बात करेंगे. बोलते नाव काय आपलं? अमोक सिद्ध हनुमंत वडगाव. तर अमोक सिद्ध साहेब, कसं आहे वातावरण जिल्हा परिषदचं गाव? वातावरण चांगलं आहे, पण बीजेपी येईल. पूर्ण बीजेपीच? पूर्ण बीजेपी येईल. बीजेपी कडनं उमेदवार आहे का तुमच्या नजरेत कोण? बीजेपी कडनं ते आपलं हे सचिन कल्याणसाठी माणूस, सचिन दादाचे माणूस कोण आहेत? नाव? त्यांचं नाव काय लक्षात नाही. महेश दादा बिराजदार बद्दल बोलताय का? हा, महेश दादा बिराजदार. त्यांचं गोरगरिबांचा चांगले कार्यकर्ता आहेत. कुठल्याही कार्यक्रमाला निमंत्रण आलं की ताबडतोब धावून येते ते. असला माणूस चांगला माणूस आहे. समाज कार्यकर्ता चांगला माणूस आहे. एवढ्या वर्ष आता तुम्ही नाही म्हणलं तरी 50 वर्षापासून जे महाराष्ट्राचं राजकारण बघत आहात, आपल्या एरियाचं राजकारण बघायला, बरोबर? तर असा नेता कधी बघितलाय का महेश दादा बिराजदार सारखा तुम्ही आपल्या क्षेत्रामध्ये? महेश दादा सारख्या तसं भेटलं नाही. कुठल्याही कार्यक्रमाला लहान मोठे कार्यक्रमाला असे येणारे कार्यकर्ते नव्हते. मोठे मोठे ते काय ठराविक कार्यक्रमाला येणार होते. ते कुठलाही एखादा वाढदिवसाला आमंत्रण दिला की धावून येते ते महेश दादा. म्हणजे सामान्य जनतेसाठी काम करणारा माणूस, सामान्य गोरगरिबाच्या हितासाठी काम करणारे महेश दादा आहेत. म्हणजे त्यांना भेटायलाच पाहिजे तिकीट त्यांना कंपल्सरी मिळायलाच पाहिजे आपल्या एरियामध्ये. म्हणजे कुंभारी गटासाठी? हा, कुंभारी गटासाठी. मग एक गटामध्ये कार्यकर्ता पाहिजेत. गोरगरिबासाठी धावून येणारे कार्यकर्ता पाहिजे. बल्लाडे मोठे नेते का त्यांच्या एसी मध्ये बसतात, आपल्या हित काय त्यांचे उपयोग होणार नाही. बरोबर म्हणलं होतं मी. ते मोठे नेते जे आहेत त्यांच्याकडे तेवढं वेळ पण नसते की ते आपल्याला दरवाजात घेतलं त्यांचं पे आपला भेटू पण देत नाही. ते आम्ही त्यांच्या घरी जाऊन भेटू शकतो. आता दादाला घरी जाऊन भेटू शकतो. आणि फोन लावल्यावर उचलणार पण त्याने लगेच. फोन लावल्यावर लहान पोरं फोन लावते धावून येते. म्हणजे असा नेता पाहिजे जो जनतेच्या संपर्कात आहे आणि गरीब जनतेची सेवा करणारे आणि लहानाचे लहान एखाद गरीब माणूस जरी त्यांच्याकडे निरोप घेऊन निघाला त्यांच्या घरी तो जाऊन मदत करायला पाहिजे. तर तो नेता कामाचा आहे. कार्यक्रमामध्ये छोटं काय घडलं तर त्यांना धावून येते. कुठल्या दवाखान्यात म्हणा, घर जाळलेलं म्हणा, कुठल्या विहिरीत पडलेलं, लाईन शॉक पडलेलं, लाईटच्या कामात कुठल्याही प्रकारच्या त्यांना धावून मदत करतात. मग आमदार साहेबांबद्दल काय म्हणतो तुम्ही? गावासाठी काय झाले का आमदार साहेबांनी, महेश दादांनी काय केलं? लय आमदार येऊन गेलेत. मग त्यांच्या दारी गेलो ना ते नाही म्हणून सांगतात साहेब आतमध्ये नाही. हे महेश दादा गेलं की बोलवतात. ते महेश दादा ते सचिन कल्याण शेठ निवडून गेले तिकडेच आहेत. पण तुम्ही इथं महेश दादालाच ओळखतो फक्त? हा, आम्ही महेश दादालाच ओळखतो. जे महेश दादा बोलले ना ते करायला मी सदा. तर असंच जे आहे उत्साह आपल्या वडगावमध्ये आपल्याला पाहायला भेटत आहे. या की 2 शब्द बोला तुम्ही पण. पडद्यामागे राहून सत्ता चालवणारी लोक ते आहे का नाही? बरे तो बहुत ही ज्यादा जो है उत्साह यहाँ पर वडगांव में देखने के लिए मिल रहा. सभी लोगों में जो है बच्चों से लेके बूढ़ों से लेके जवान तक सभी लोगों में जो है उत्साह इस पूरे इलेक्शन को लेके. नमस्कार रे साहेब. ನಮಸ್ಕಾರ. ಹೆಸರು ಏನಾದ್ರಿ? ಶಂಕರ್ ವಿಠಲ್ ನೆಲ್ಲೂರಿ. ಮತ್ತೆ ನಿಲೋರೆ ಸಾಹೇಬ್ರ ಹೆಂಗಾದ್ರಿ ಎಲ್ಲ ವಾತಾವರಣ? ಎಲ್ಲ ಠೀಕ್ ಅದ್ರಿ. ಈಗ ಹೇಳಿದಾರಲ್ರಿ ರಾಮಸಿದ್ಧ ಹೇಳೇನಲ್ಲ, ಅವ್ರು ಏನ್ ಹೇಳ್ಯಾರ ಅದು ಅನುಮೋದನ ಆದ್ರಿ? ಎಲ್ಲ ಬರೋಬರ್ ಹೇಳ್ಯಾರ ಅವ್ರು. ಬರೋಬರ್ ಹೇಳ್ಯಾರ.
ಏನ್ ಮಾಡಾರ ಅವ್ರು ಕೆಲ್ಸ ಏನ್ ಮಾಡ್ಯಾರಿ ಊರ್ ಸಕಟ ಕೆಲಸ ಏನ್ ಮಾಡ್ತಾರ್ರಿ ಅವ್ರ ಮಂದಿ ಸೇವೆ ಮಾಡ್ಯಾರ ನೋಡ್ರಿ ಹಾ ಸಮಾಜಕಾರಣ ಮಾರ್ಯ ಸಮಸ್ಕ ಮಾಡ್ಯಾರಿ ಹಾ. ಫೋನ್ ಮಾಡಿದ್ರೆ ಬಂದು ಹಜಾರ್ ಆತಾರ ಅವ್ರು ಹಾ. ಮಹೇಶ್ ದಾದ ಬರಿಬೇಕ್ರಿ ಬರಿಬೇಕು ಅವ್ರು ನಮಸ್ಕಾರ ಸಾहेಬ್ नमस्कार रे ಹೆಸರೇನಾದ್ರಿ ಸಾहेಬ್ರ नಮ್ದು मोहन रामपुरे अद्री मग मोहन रामपुरे साहेब कसं आहे वातावरण गावामध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीचं वातावरण आमच्या मनात असलेल्या लोकांना ह्याने उमेदवार दिला तर निवडून येत आहे हा. बीजेपी हा. ते 5 वेळा कुंभारी लोकांनाच दिले त्याने हा. आम्ही काय विचारलं नाही हा. आता आम्ही महेश दादाला दे म्हणतो हा. त्याने आमदार म्हणते कुंभारी मोठं गाव आहे हा. त्यांचं हे बघतं त्याने बरोबर आहे हित बघते पुढचे आमदारकीला इलेक्शन भरपूर पडायला पाहिजे बीजेपीला त्यासाठी कुंभारला देतो म्हणतात त्याने कुंभारीचं मतदान जे कमीत कमी 15,000 मतदान आहे त्यामुळे तिकडे 15,000 हो 5,000 होत नाही सगळं बाहेर गेले ते हा. सगळं काय खायला हं. नाही कुंभारी बघा हे एक तुम्ही आता प्रश्न उचलला हो. कुंभारी गावचं जे आहे कसं आहे माहितीये का ते मोठं गाव असल्यामुळं उमेदवार पण लय आहेत तिथं कुंभारीमध्ये आता हो उमेदवार लय आहे हा. काम नाही की माझ्या दादाचं भरपूर काम आहे हा. ते कुंभारीचे लोक एक दिवस मी बाराच्याला निवडून दिलो हा. एक कट्टा एक फरची घातला तर काय विचारा हे एवढा गट्टू घातला बघा 5 हा. वर्षात एवढा गट्टूच घातलं त्याने त्याच्यानंतर कधी आलाच नाही हे कधी नाही कोणाला काय ते कोणाचं घर जळालं काय नाही हे एकदा बी येत नाही माझ्या दादा एक रिंग मारला तर लगेच 5 मिनिटात गावात हा. हजर असला लोकांना खच्चीकरण करते बीजेपी कसं करायचं हा, मध्ये महानगरपालिकेच्या निवडणुकींना पण तुम्ही बघितलं नगरसेवकांना तिकीट भेटलं नाही जे इच्छुक उमेदवार होते सगळं असंच आहे हो बीजेपीच आहे इच्छुक उमेदवारांना भेटत आहे नाही चांगलं बीजेपी हा. हाय नाही इकडे द्यायचं इकडे महागाई वाढलाय हा. आता आमचं डीएपी 10-26 खात हा. तुम्हाला सांगतो आता गेल्या वर्षी ते 24 खात हा. होतं ते 1700 हा. होतं या वर्षी 1900 हा. वाढलाय या हाताने द्यायचं मागच्या हाताने घ्यायचं हा. लाईटचं रात्री 10 ला येत हा. आहे सकाळी 6 ला कट हा. ते का लोक आहे ना हा. सांगायचं म्हणजे रात्री 10 ला मग त्यांनी हे केलं हा. होतं बीजेपी सरकार आल्यावर दिवसा लाईट देतो हा. म्हणणं आश्वासन 1 जानेवारीला हा. ते सगळं गेलं जानेवारी आश्वासनच आहे फक्त आश्वासन आहे कागदावर हा. आहे ते लाडकी बहीण एवढं एक टिकलं बघा हा, बाकी काय टिकलं नाही हे टिकतच नाही काय टिकतंय महागाई वाढलाय खात स्वतःच्या खिशात पैसे खर्च करून महेश दादाला एक नंबर हा. परवा दिवशी MSP ला गेलतो आम्ही हा. महेश दादाला घेऊन हा. मन वळसंग ಹೋಗಿದ್ದೋ ನಾವು हा. ವಳಸಂಗೋನ ಮಹೇಶ್ ದಾದ ಅಂದ ಆಮದಾರ್ ಕಿಮೇಲ್ ನಾ ಹಾಕ್ತೀನಿ ಇದು ಹಾ. ಸಾಕ್ ಬಂದ್ ರಾತ್ರಿ ಯಾನ್ ಮಾಡೋದು ನೀರ बरोबर ಅಲ್ಲ ಬರೋबर ಮಣ್ಣ ಹೋಗದಂತದ ಯಾರಿಗ ಈಗ ಆಮದಾರ ಏನ್ ದೊಡ್ಡ ಮನುಷ್ಯ ಅವ ಕೂತ್ ಬಿಡ್ತಾನೆ ಇಲ್ಲಿ ಹೊಲ್ದಾಗ ಸೈಡ್ ನೋವಿದ್ದವ್ರಿ बरोबर ಅಲ್ಲ शेतकरी अन्न ಕೊಡ್ಲಿಲ್ಲ ಶೀಟನ್ ಮಂದಿ ಅನ್ ತಿತ್ತದ ಮಣ್ಣು ತಿತ್ತದ बरोबर ಹಾ ನಾವು ಗೋಧಿ ಜೋಳ ಕೊಟ್ಟ ಕರಿಗೆ ತಿನ್ನವ್ರ ಮತ್ ಆಯ್ತು ಏನು ಕೆಲ್ಸ ನಿಮ್ದು ಲೈಟ್ ಕೆಲ್ಸ ಆಯ್ತು ಆಗ್ಯದ ಮತ್ತೆ ಈಗ ಒಂದು ಪಾಳಿ ಬಂದದ ರಾತ್ರಿ 10 ಬಂದ್ ಹೋಗ್ತಿತ್ತು ಈಗ 5-11 ಬಂದು 7 ಹೋಗೋದತ್ತ ಹಾ. ಇದು ಅಂತ ಪಾಳಿ ನೀವ್ ಏನ್ ಮಾಡ್ದಂಗ ಐತಿ ಮತ್ ಕೆಲ್ಸ बरोबर ಅಲ್ಲ ನೀವ್ ಮಾಡಿದ್ರಿ ಏನು ಮತ್ ನಾವು 10 ಇದು ಸ್ಪ್ರಿಂಕ್ಲರ್ ಕಚ್ಚಿ ಮುಕ್ಕೋತೀವಿ ನೀವಂತ ಇದು ಮತ್ ನಮ್ಗ ಗಾಡಿ ಅಂತ ಕುಂಡೆ ಹೊಡ್ಕೊಂಡಂಗ ಐತವ್ತಿ ಮಾತಾಡ್ರಿ ಏನಿಲ್ಲ ಹಾ. ಇದೇ ಇದ್ದವಂತಿ ಹಾ. ಏ ಆಮದಾರ್ದ ನಮ್ ಊರಾಗ ಒಂದ್ ಯಾನು ಬಿಲ್ ನೋಡ್ರಿ ಹಾ. ಇಲೆಕ್ಷನ್ ಬಿಡ್ತಾಕ ಹಾ. ಇಲೆಕ್ಷನ್ ಬಿಡ್ತಾಕ ನಮ್ದು ಒಂದ್ 4 ಮಂದಿ ನೇತಾ ಮಂಡಳಿ ಯಾರ ಹಾ. ನಾರಿಪ್ಪ ಆಮದಾರ್ ಕಡ್ದಾರ ಹೊಂಟ್ರಿ ಇವ್ರೆಲ್ಲ ಅಲ್ಲಿ ಹಾ. ಹಾ ಹೋಗಿ ಗಂಟು ಬೀಳೋದು ಹಂಗ ಮಾಡ್ತಾ ಹಿಂಗ್ ಮಾಡ್ತಾ ನನ್ ಫೋಟೋ ತೆಗೆದು ಫೋಟೋದಾಗ ನಾನ್ ದೊಡ್ಡ ಊರದ ಅಲ್ಲಿ ಕೊಡ್ಬೇಕಿದ್ ಉಮೇದಾರ ಇಲ್ಲಿ ನಾವು ನಡು ದೊಡ್ಡದಾರ ಸತ್ತವಿ ಕಡಿ ಹಾ. ಯಾನು ಇಲ್ರಿ ಆ ಮಹೇಶ್ ದಾದಾಗ ಟಿಕೆಟ್ ಯಾನು ಅವ್ನ ಮುಂದೆ ಮಾತಾಡಿದ್ರು ಕುಂಬಾರಿ ಕೊಡ್ತಾ ಕುಂಬಾರಿ ದೊಡ್ಡ ಊರದ ನಾ ಕುಂಬಾರಿ ವಿಚಾರ ಮಾಡ್ಬೇಕಿದ ಇದು ಯಾನ್ ಮಾತಾ ನೋಡ್ ದುಡ್ದವ್ರು ಕೂಲಿ ಕೊಡ್ತು ಬರ್ರಿ ಬರೋबर ಅಲ್ಲ ಯಾರು ದುಡಿತಾರ ಅವ್ರಿಗೆ ಕೊಡ್ಬೇಕು ಹಾ ಮತ್ತ ಅವ್ರದ್ದು ಯಾನ್ ಐತ ಕುತ್ತಾರ ಮಂದಿಗೆ ಹೆಂಗ್ ಕೊಡೋದ್ರಿ ದೊಡ್ಡ ಊರದ ಈಗ 3 ಸಾರಿ ಕೊಟ್ರ ಅವ್ರಿಗೆ ನಾವ್ ಕುಳ್ಳಿಗೆ ಬೇಡಲ್ಲ ದೊಡ್ಡ ಊರದ ಕುಂಬಾರಿ ದೊಡ್ಡ ಕುಳ್ಳಿಗೆ ಬೇಡಲ್ಲ ದೊಡ್ಡ ಊರದ ಕುಲ್ರಿ ಅದಕ್ಕೆ ಅಂದ ಅವ್ರ ಕೈಗೆ ಟಿಕೆಟ್ ಕೊಡೋದು ನಮ್ ಕೈಗೆ ಅಂದ ನಾವ್ ದುಡ್ಯಾ ಮಂದಿ ಕೇಬಲ್ ಕಳ್ತನಾಗ ಅವ್ರ ಕದ್ ಒಯ್ದ್ರು ಅವ್ರ ಸೌಕರ್ ಆದ್ರು ನಾವು ಹೊಯ್ಕೊಂಡ್ 5 ತಂದವ್ ಮತ್ 15,000 ಕೊಟ್ಟು ರಾತ್ರಿ 12 ಬರ್ತಾರ ಪೊಲೀಸ್ ಗಾಡಿ ಬಂಗ ಹೊಡ್ಕೊತ ರೋಡ್ ಕೊಟ್ಟೆ ಹೊಲ್ಲಾಗ ಎಲ್ಲಿ ಬರ್ತಾರ ಅವರು बरोबर अला तर खूपच सुंदररित्या यांनी या ठिकाणी आपल्या मनाची व्यथा सांगितलेली आहे शेतकऱ्यांचे प्रश्न या ठिकाणी उचललेले आहेत यांचा प्रश्न हेच आहे की
जो माणूस काम करत आहे गेल्या 5 वर्षापासून कोणतंही पद नसताना महेशदादा बिराजदार त्यांना तिकीट भेटायला पाहिजे. कुंभारी मोठं गाव आहे, याच्या अगोदर तुम्ही 10 वेळा कुंभारीच्या लोकांना तिकीट दिलेलं आहे. आता जे आहे आमच्या माणसाला तिकीट द्या, ज्याने आमच्यासाठी काम केलेलं आहे, आमच्या क्षेत्रासाठी काम केलेलं आहे, गरिबांसाठी काम केलेलं आहे, शेतकऱ्यांसाठी काम केलेलं आहे. जो समाजकारण करतो त्या माणसाला तिकीट द्या असं यांचं म्हणणं आहे. जो राजकारण करतो, जो कटू कारस्थान करतो त्याला तिकीट देऊ नका असं यांचं म्हणणं आहे. जो गोरगरिबांची मदत करेल, सेवा करेल, गावांचा विकास करेल अशा माणसाला तिकीट द्यायचं म्हणणं आहे. आणि तो माणूस जे महेशदादा बिराजदार आहे असं यांनी म्हणत आहे त्या ठिकाणी. तर बघूया अशाच प्रकारे जे या पूर्ण गावामधलं वातावरण आहे. सगळेजण जे आहे पक्षाची हवा नाही आहे बाई, माणसाची हवा आहे, महेशदादा बिराजदारांची हवा आहे. तर बघूया कशा प्रकारे हे पूर्ण निवडणूक होते. आपली एरिया त्यांनी अपक्ष थांबलं तर मी निवडून येत हा. आहे, परंतु त्याला युवा मोर्चाचे बीजेपीचा अध्यक्ष केलाय, त्याला मुगदाने घालून ठेवले आता. हा. हे एक प्रश्न विचारायचं राहिलं. खूप लोक तुम्ही जे आता म्हणलं ना, खूप सारे लोक मी आता ते युवा मोर्चाचं काय तुम्ही सांगा. 10 गावांमध्ये मी फिरलोय, 10-15 गावांमध्ये सगळे गावची लोक हेच म्हणालेत की त्याला एक पद देऊन बसवलेत, त्यामुळे आता त्याला काहीच करता येणार नाही. त्या पदात काय किंमत आहे सांगा. युवा मोर्चाच्या अध्यक्ष मध्ये किंमत काय आहे? हा. पैशाचं सगळं हा. आमच्याकडे राहू दे म्हणते त्याने, हा. बिगर पैशाचं त्यांच्याकडे. हा. ते त्याच्या युवा मोर्चाचे अध्यक्ष काय आहे? ते सांगा. पद तर काय आहे? काय पण नाही ते काय पैसे कमायचं पदच नाही. ज्या वेळेला महेश दादा तिकडून आले हा. ते आपल्या मंदिराचं ते वारकरी म्हणून जाते, तर वर्षाला गाडी फ्री मध्ये देते. त्यांचा खर्च वगैरे कोण कुठल्या आमदाराने कुठल्या खासदाराने दिलाय नाही देवाच्या सेवासाठी. नाही दिलं. आपल्या गावातले वारकरी जातात, त्या वारकऱ्याला सगळं सोय करतात. दर वर्षाला वारीच्या लोकांना फ्री त्यांच्याकडून गाड्या देतात. चेष्टा 8 दिवस गाड्या द्यायचा. बरोबर आहे. दररोज एका दिवसाला 4 ते 5,000 भाडं असेल त्या गाड्याचा. मग 8 दिवस गाड्या देतात म्हणजे किती त्यांच्या सेवा झाली आपल्या. असले कार्यकर्ता पाहिजे हो. म्हणजे ह्यांचं म्हणणं हेच आहे की जो समाजकारण करतो, जो लोकांची सेवा करतो अशा माणसाला तिकीट द्या, महेशदादा बिराजदारांना तिकीट द्या असं जे आपल्या पूर्ण वडगावकरांचं जे म्हणणं आहे. आणि वडगावचं एक गट्टा मतदान जे आहे महेशदादा बिराजदारांच्या पाठीला आहे. गावचं मतदान किती आहे? गावचा म्हणताय 1,500 आहे. 1,500 मतदान जे आहे पूर्ण फक्त वन वे जे पूर्ण वन साइड जे महेशदादा बिराजदारांना भेटणार आहे. सर्व समाजाची लोक त्यांनाच वोट देणार आहेत असं या गावचं म्हणणं आहे. तर बघूया काय होतं. इलेक्शनच्या दिवशी आपण येणारच आहोत. 5 फेब्रुवारीला जे आहे निवडणुका होणार आहेत. खूपच जबरदस्त असा माहोल होणार आहे. तर जर तुम्हाला ही पूर्ण व्हिडिओ आवडला असेल, या वडगावची लोकांची जे पूर्ण प्रतिक्रिया आवडली असतील, वडगावतील लोकांसोबत आम्ही जे वार्तालाप केली ती आवडली असेल तर याला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांमध्ये शेअर करा, कमेंट बॉक्समध्ये आपले ओपिनियन कळवा आणि जाण्या अगोदर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत अलविदा, भेटूया पुन्हा. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद, जय